नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचा स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये. सर्वात पहिलं मी हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुमचा मनापासून धन्यवाद करतो. मी मनापासून तुम्हाला थँक यू बोलतो. माझ्या पहिल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला आहे. आणि जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये माझी स्टोरी सांगितली, की मी 14 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये 10 वेळा जॉब सोडला, 3 वेळा स्टार्टअप केले, बिझनेस केले, पण 3 वेळा फेल झालो. कॉर्पोरेट लाईफमध्ये स्ट्रगल केली. खूप स्ट्रेस, एन्झायटी होतं, खूप बॅड हॅबिट्स होते आणि माझं वजन बिकॉज ऑफ स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे 104 किलो झालं होतं. आणि 2018 मध्ये मी डिसाईड केलं की नाही, मला माझी लाईफ चेंज करायची आहे. मी असं जगू नाही शकत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, की मी असं काय केलं 6 वर्षामध्ये, असं मी कशी जर्नी माझी स्टार्ट केली, की माझी लाईफ पूर्ण बदलली. तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, की तुम्ही एक नोटबुक आणि पेन घ्या. कारण आज मी तुम्हाला पॉवरफुल अशा गोष्टी सांगणार आहेत, जे मी आताही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करतो आणि मीही केल्या नाहीत, पण मी त्या गोष्टी माझ्या कम्युनिटीमध्ये पण शिकवल्या लोकांना. जेव्हा मी माझा पहिला प्रोग्राम स्टार्ट केला होता मॉर्निंग रिच्युअलमध्ये, आणि बऱ्याच लोकांना त्याचा इफेक्ट, त्याचा त्याचा बेनिफिट भेटलेला आहे. तर प्लीज तुम्ही नोट्स बनवा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये, अ, मी मराठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझी मराठी जरा मध्ये-मध्ये चुकेल किंवा मी काही शब्द उच्चारण चुकतील, तर त्याच्यासाठी मी क्षमा मागतो अगोदरच स्टार्ट करण्या अगोदर. कारण मी ह्यासाठी हे मराठी व्हिडिओ करतोय, कारण खरंच मला जे पण मराठी माणसं आहेत, जे लोकं स्ट्रगल करतात लाईफमध्ये, जे लोकं माझ्यासारखे बॅक टू बॅक फेलियर्स गेलेले आहे, मला त्यांना मनापासून त्यांना हेल्प करायची आहे. तर तुम्ही माझ्या मराठीकडे बघू नका, पण जे तुम्हाला मी सांगतोय ते तुम्ही लाईफमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करा. हेच माझं एक तुम्हाला एक स्मॉल रिक्वेस्ट आहे. तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करू. आणि आजचा व्हिडिओ आय थिंक 15-20 मिनिटं जाईल. तर तुम्ही लाइक सर्वांना सांगा की मी एक व्हिडिओ बघतोय, पूर्ण फोकस होऊन बघा. कारण आपण खूप डिस्ट्रॅक्टेड होतो. लगेच काहीतरी फक्त स्क्रोल करू नका. कारण हा व्हिडिओ माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठी बनवतोय. कारण मला खरंच, तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असेल, मला माहिती आहे जर तुम्ही हे प्रॅक्टिस केलं, जे मी पण जे शिकवणार आहे, तर तुमची 2-3 महिने जर तुम्ही हे प्रॅक्टिस केलं, मी जे सांगतो ना, तुमच्यामध्ये बराच फरक तुम्हाला जाणवेल. एक खूप डिफरन्स तुम्हाला जाणवेल. तर 2018 मध्ये स्ट्रगल करत होतो, लाईफमध्ये चॅलेंजेस होत्या. पण एक मोमेंट आला, की मी डिसाईड केलं, की नाही, मला माझी लाईफ चेंज करायची आहे आणि मी काही करणार माझी लाईफ बदलण्यासाठी. तर असंच मी Facebookवरती स्क्रोल करत होतो. मला माहिती आहे, मी मंडेला ऑफिसमध्ये गेलो होतो. अजूनही मला तो दिवस आठवतोय. मी मंडेला असंच Facebookवरती बघत होतो, की कसं लाईफ चेंज करू शकतो. मी Googleवरती पण काही-काही गोष्टी टाकल्या, की मी वजन कसं कमी करू शकतो, मी माझं स्ट्रेस कसं ओव्हरकम करू शकतो, मी माझी मनातली भीती कशी घालवू शकतो. मी बऱ्याच गोष्टी रिसर्च करायला सुरुवात केला. आणि मला ना एक Facebookवरती एक अशी ॲड दिसली. त्या ॲडमध्ये एक कोच होते, ते वर्कशॉप करत होते आणि तो पूर्ण दिवसाचा वर्कशॉप होता. आणि तो वर्कशॉप मला वाटतं फ्री होता. येस, फ्रीच होता वर्कशॉप तो. तर मी विचार केला, की चला मी तो वर्कशॉप अटेंड करणार. कारण बघूया ह्या वर्कशॉपमध्ये मला काय शिकायला भेटतं. आणि तो पूर्ण दिवस मी वर्कशॉप अटेंड केला. आणि त्या वर्कशॉपमुळे माझ्या बऱ्याच गोष्टी माझ्या म्हणजे मला शिफ्ट झाल्या. माझ्या डोक्यात एक प्रकाश पडला, की नाही यार, कोणीही लाईफ चेंज करू शकतं. आणि त्यावेळेस मला अजूनही आठवतंय, जे जे ज्या वर्कशॉपमध्ये ना त्यांनी एक रूटीनबद्दल सांगितलं, सेव्हर्स करून. तर त्यांनी पूर्ण डिटेल नाही सांगितलं, पण त्यांनी सांगितलं, की सेव्हर्स करून एक कन्सेप्ट आहे. तर मी रिसर्च करायला सुरुवात केली आणि नंतर मला समजलं, तर सेव्हरचा कन्सेप्ट एका बुकमध्ये आहे, द मिरॅकल मॉर्निंग. तर ती माझ्याकडे बुक आहे. तर तुम्ही Googleमध्ये सर्च करू शकता, मिरॅकल मॉर्निंग. आता मला माहीत नाही ते बुक मराठीमध्ये अवेलेबल आहे का नाही, पण ते इंग्लिशमध्ये मी ते पूर्ण बुक वाचलं, द मिरॅकल मॉर्निंग. आणि त्या बुकमध्ये कन्सेप्ट होता सेव्हर्स, SAVERS. आता मी त्याचं फुल फॉर्म पण तुम्हाला सांगणार. तर त्याचा मी अभ्यास केला आणि मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. नाऊ इनिशियली खूप डिफिकल्ट होतं, कारण पहिल्यांदा आपण जे पण कधी शिकतो ना, ते इम्प्लिमेंट करायला जरा डिफिकल्ट वाटतं. पण मी विचार केला होता, की मी गिव्ह अप नाही करणार. तर मी पूर्ण पूर्ण अभ्यास केला आणि त्यानंतर मग मी डिसाईड केलं, की मी रोज सकाळी ही रुटीन प्रॅक्टिस करणार. तर सेव्हर्स म्हणजे काय? तर मी तुम्हाला आता याचं पूर्ण एक्सप्लेन करतो. पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. आणि काही तुम्हाला मी कसं प्रॅक्टिस करतो तेही मी तुम्हाला सांगणार. आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर एस म्हणजे पहिला सेवरचा पहिला जो पार्ट आहे तो एस आहे. एस म्हणजे सायलेन्स. सायलेन्स म्हणजे काय? तुम्ही जसं सकाळी उठला,
पहिलं आपण काय करतो, सकाळ सकाळ उठलं की मोस्टली मी पण तोच करायचो. पहिलं मोबाईल स्क्रोल करायचो, टाइमपास करायचो. समजा जर तुम्ही मी गादीवरती झोपलो तर थोडा लोळायचो, थोडा टाइमपास करायचो. ही आपलं म्हणजे ही आपली सवय आहे आणि ती सवय तू जाऊ शकते. मग मी काय विचार केला की नाही, आता पहिलं एस म्हणजे काय, सायलेन्स. तर मी जसं उठलो ना, सर्वात पहिलं फ्रेश व्हायचो आणि सायलेन्स म्हणजे तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. तुम्हाला फक्त 5 मिनिटं तुमचे डोळे झाकायचे आहेत आणि फक्त तुमचा श्वास ब्रीद इन आणि ब्रीद आउट करायचा आहे. फक्त तुमच्या श्वासावरती तुम्हाला कंट्रोल करायचा आहे आणि तुम्हाला फक्त ऑब्झर्व्ह करायचं आहे. जर समजा तुम्हाला डोळे झाकून मेडिटेशन करता नाही येत, तर तुम्ही कुठल्याही देवाचं नाव चॅन्ट करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल मी श्री स्वामी समर्थांचं नाव चॅन्टिंग करतो. जपमाळा असते ती मी जपमाळा करतो. तर तुम्ही काहीही करू शकता. जपमाळा किंवा 500 ते 1 पर्यंत उलटे नंबर लाईक 500, 499 तसं तुम्ही उलटं बोलू शकता किंवा फक्त डोळे बंद करून इनहेल आणि एक्झेल. ठीक आहे. फक्त तुम्ही ब्रीथिंगवरती फोकस करा. तर सायलेन्स आणि हे प्रत्येक रिच्युअल्स तुम्हाला 5-5 मिनिटं करायचे आहेत. तर ते तुमचं सायलेन्स झालं. त्यानंतर दुसरा जो ए आहे, ए मीन्स ए फॉर अफर्मेशन. नाव अफर्मेशन म्हणजे काय? बघा मोस्टली आपले सेल्फ टॉक असतात ना, ते निगेटिव्ह असतात. सारखं आपण आपल्याला निगेटिव्ह बोलत असतो, की माझ्या माझ्या आयुष्यामध्ये हे नाही, माझं आयुष्य तसं आणि जेवढं पण तुम्ही निगेटिव्ह सेल्फ टॉक स्वतःला बोलणार ना, तेवढं काय होणार, आपल्याकडे 2 माइंड असतात, कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. मग ते तुमच्या माइंडमध्ये जाणार आणि तसंच तुमचं आयुष्य घडत जाणार. कारण मी आहे ना खूप निगेटिव्ह बोलायचो स्वतःबद्दल. मी दिसायला असा आहे, माझ्याच आयुष्यात असं का होतंय? नेहमी निगेटिव्ह बोलायचो. पण जसं मी अफर्मेशन प्रॅक्टिस करायला लागलो ना, बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या. तर आता मी तुम्हाला एक अफर्मेशन तुम्हाला सांगतो, मी कसं प्रॅक्टिस करायचो. तर ते मराठीमध्ये मी ते लिहिलेलं आहे. तर मी इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करायचो. एव्हरी डे, इन एव्हरी वे, आय एम गेटिंग बेटर, बेटर अँड बेटर. पण आपण मराठीमध्ये प्रॅक्टिस करू. तर मराठीमध्ये कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, मी ते मराठीमध्ये ट्रान्सलेट केलंय. दिवसेंदिवस प्रत्येक प्रकारे मी अधिकाधिक चांगला होत आहे. आणि हे तुम्हाला 3-4 वेळा बोलायचं आहे. आणि कसं बोलायचं? से, सी एंड फील. तुम्हाला बोलायचं पण आहे. तुम्हाला बघायचं आहे, की तुम्ही दिवसेंदिवस बेटर होत चाललाय. दिवसेंदिवस तुम्ही चांगलं होत चाललाय आणि तुम्हाला फील पण करायचं आहे आतून, की तुम्ही बेटर होत चाललाय. तुम्ही दिवसेंदिवस अधिक चांगलं होत चालले आहेत. ठीक आहे. तर से, सी एंड फील. कसं? तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे फक्त तुम्ही बोलू नका. लाइक फॉर एक्झाम्पल जसं मी इंग्लिशमध्ये कसं प्रॅक्टिस करायचो, ईच एव्हरी डे, इन एव्हरी वे, आय एम गेटिंग बेटर, बेटर अँड बेटर. मी बोलायचो, मी सी करायचो, मी स्वतःला बघायचो, की मी दिवसेंदिवस बेटर अँड बेटर होत चाललोय आणि मी आतून फील पण करायचो, की मी दिवसेंदिवस बेटर अँड बेटर होत चाललोय. से, सी अँड फील हा फॉर्म्युला अफर्मेशनचा. आणि अफर्मेशन करताना आहे ना, तुम्हाला जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करता ना, तेव्हा तुम्हाला एनर्जीमधून बोलायचं आहे. तुम्हाला से, सी अँड फील करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही आता आपण एक प्रॅक्टिस करू. मी तुम्हाला 3 वेळा हे बोलणार. तर तुम्ही काय करा, तुम्ही पाहिजे तर तुम्ही डोळे झाका. मी जे बोलतोय ते तुम्ही बोला. से करा. से म्हणजे बोला. सी म्हणजे बघा स्वतःला आणि फील करा. आतून फील करा. तर लेट स्टार्ट. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर पहिलं तुम्ही 3 टाइम येस करू शकता. म्हणजे तुमची जरा एनर्जी चेंज होईल. तर मी तो हे अफर्मेशन स्टार्ट करतो ना, असे 3 टाइम येस बोलतो. ते 3 टाइम येस करा सर्वांनी. येस, येस, येस. आणि आता तुम्ही रिपीट करा. दिवसेंदिवस प्रत्येक प्रकारे मी अधिकाधिक चांगला होत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक प्रकारे मी अधिकाधिक चांगला होत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक प्रकारे मी अधिकाधिक चांगला होत आहे. असं तुम्ही 4-5 वेळा बोला. आता तुम्ही डोळे उघडू शकता. हे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि असेच काही दुसरे अफर्मेशन पण तुम्ही बोलू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे अफर्मेशन होते, आय एम सक्सेसफुल, आय एम एक्सिलेंट इन कम्युनिकेशन. हे मी इंग्लिशमध्ये बोलतोय. तर तुम्ही Googleमध्ये जावा किंवा तर तुम्ही ChatGPTची पण हेल्प करू शकता आणि तुम्ही मराठीमध्ये 5-6 असे पॉवरफुल अफर्मेशन लिहा आणि ते तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. तर एस म्हणजे सायलेन्स, ए म्हणजे अफर्मेशन, नंतर व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? इमॅजिन करा. स्वप्न बघा, आपण स्वप्न बघतो. ठीक आहे. रात्री आपल्याला कधी-कधी स्वप्न येतात ना, तसे आपल्याला ना आपल्याला व्हिजन करायचं, आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे, की माझी लाईफ कशी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कसं करायचो, मी रोज डोळे बंद करायचो आणि आता पण नेहमी करतो आणि माझी लाईफ व्हिज्युअलाइज करायचो, की माझं सर्व सक्सेसफुल आहे, माझा बिझनेस चांगला चालला आहे, माझं करिअर चांगलं चाललं आहे, मी लोकांची लाईफ इम्पॅक्ट करतोय, मी पैसे पण कमवतोय, माझी फॅमिली चांगली आहे, माझं वेट कमी होत चाललं आहे, मी दिसायला चांगला दिसतोय. असं मी प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाइज करायचो, जे पण माझ्या लाईफमध्ये गोल होते. तर तुम्ही रोज सकाळी व्हिज्युअलायझेशन करा. जर तुम्हाला ना ह्याचं व्हिज्युअलायझेशनचं पॉवर बघायचं असेल ना, तर तुम्ही ना YouTubeमध्ये आहे ना विराट कोहलीचा व्हिडिओ बघा. विराट कोहली क्रिकेटर आहे. आम्हाला एक मला माहिती आहे, सर्वांना विराट कोहली माहीत असेल. तो विराट कोहली त्यांनी काही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, की जेव्हा पण तो फॉरेन पिचमध्ये जेव्हा मॅचेस असायच्या,
तो लिटरली इमॅजिन करायचा, डोळे बंद करून इमॅजिन करायचा, की तो कसं बाउंड्री मारतोय, कसं जे मोठे-मोठे बॉलर आहेत, जे फास्ट बॉलर आहेत, त्यांना कसं खेळतोय आणि त्याच्यामुळे अ, त्याचे जे स्कोर्स आहेत किंवा त्याचे जे सक्सेस आहे, त्यांनी खूप व्हिज्युअलायझेशनला दिलेलं आहे. तर तुम्ही पण व्हिज्युअलायझेशन करा. कारण व्हिज्युअलायझेशन असं एका दिवसात तुम्हाला नाही होणार. तुम्हाला कमीत कमी असं प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. जेवढं पण तुम्ही इमॅजिन करणार ना, तेवढं तुमच्या लाईफमध्ये रिॲलिटी होणार. कारण जे पण आपण माइंडमध्ये इमॅजिन करतो ना, ते रिॲलिटीमध्ये येतं. तर त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. तुम्ही 5 मिनिटं करायचं आहे. झालं 5 मिनिटं सायलन्स, 5 मिनिटं अफर्मेशन, 5 मिनिटं व्हिज्युअलायझेशन, नंतर एक्सरसाइज. आता बघा, मी तुम्हाला खरं सांगू ना, मी खूप लेझी होतो. मला एक्सरसाइज म्हणजे खूप कंटाळा यायचा. मला जिममध्ये जायचा कंटाळा यायचा. माझे आई-वडील त्याला नेहमी पाठीमागे लागायचे, "अरे उठ, किती तुझं शरीर वाढत चाललंय, जिमला जा." पण मी कधीच जिमला नाही जायचो. कारण त्यावेळेस मला एवढी म्हणजे म्हणजे माझं रिअलायझेशन नव्हतं. त्यावेळेस मला माहीत नाही की कशाला जिमला जायचं, काय करायचं, झोपू दे बेडमध्ये मस्तपैकी. पण त्यानंतर मला एक्सरसाइजची पॉवर कळली आणि जेवढं पण आता माझं वजन कमी झालेलं आहे आणि बरेच लोकं मला बोलतात, "अमोल, तू खूप फिट दिसतो आता." कारण मी एक्सरसाइज कन्सिस्टंटली करत राहिलो. आता मला जिमला जायला खूप आवडतं. मी कमीत कमी 1.5-2 तास तरी जिममध्ये स्पेंड करतो. कारण आणि मला स्टार्टिंगपासून ते जिम नाही आवडायचं. मी तर जसं मी बोललो खूप लेझी होतो. तर मी काय म्हणतोय, तुम्ही फक्त 5 मिनिटापासून स्टार्ट करा. मी पण 5 मिनिटापासून स्टार्ट केलं. 5 मिनिटं चालायला जावा. जर तुम्हाला सायकल आवडते तर सायकलिंग करा. मी सायकल पण घेतली. ठीक आहे. मला वाटलं सायकलिंग मला आवडायची. तर मी 5 मिनिटं सायकलिंग करायला लागलो. 5 मिनिटं चालायला जावा. जे पण करताना 5-5 मिनिटं करा. पण रेग्युलरली करायला. मोस्टली ना लोकं कन्सिस्टंट नाही राहत. आपण कन्सिस्टंट नसल्यामुळे आहे ना आपण पाठीमागे पडतो आणि असं मला मला खरं प्रामाणिकपणे वाटतं. आपल्या सर्वांमध्ये टॅलेंट आहे. माझ्यामध्ये टॅलेंट आहे. तुमच्यामध्ये पोटेन्शियल पण आहे. पण कधी-कधी आपण कन्सिस्टंट राहत नाही. का कन्सिस्टंट राहत नाही? कारण आपल्याला अवेअरनेस नाही, की मला करायचं काय लाईफमध्ये. तर तुम्ही 5 मिनिटं एक्सरसाइज करा एव्हरी डे. एक रिक्वेस्ट आहे. कारण एक्सरसाइजनं बऱ्याच बऱ्याच गोष्टीवरती इफेक्ट होतो. तुमचा स्टॅमिना वाढतो, तुमची एनर्जी वाढती, तुमची लाइक फोकस वाढतो. बऱ्याच गोष्टी एक्सरसाइजमुळे होतात. तर तुम्ही 5-5 मिनिट एक्सरसाइज करा. तर मी सांगत नाही उद्यापासूनच तुम्ही जिम जॉइन करा. फक्त 5 मिनिट एक्सरसाइज करा. काय पण एक्सरसाइज. तुम्हाला माहिती आहे पीटी एक्सरसाइजमध्ये आपण जंपिंग जॅक करायचो. उड्या मारून जंपिंग जॅक्स किंवा योगा करा. काही पण जे तुम्हाला आवडतं 5 मिनिटं करा. तर एक्सरसाइज. आतापर्यंत काय-काय कव्हर केलं आपण? 5 मिनिटं सायलेन्स, 5 मिनिटं अफर्मेशन, 5 मिनिटं व्हिज्युअलायझेशन, 5 मिनिटं एक्सरसाइज, नंतर रीडिंग. रीडिंग कुठलंही बुक तुम्ही रीड करा. बघा मला पण बुक रीड करायला आवडायचं नाही टू बी व्हेरी ऑनेस्ट. मला अजूनही आठवतंय मी अंधेरी स्टेशनला आहे ना बुक ₹100 ला बुक भेटायचं. पण मी विचार करायचा, "यार कोण हे बुक घेतंय? जातो मस्तपैकी वडापाव किंवा बर्गर किंवा पिझ्झा खातो." असे माझे विचार होते. पण नंतर माझे जे पण माझं आयुष्य चेंज झाले, बुकमुळे पण बऱ्याच गोष्टी माझ्या चेंज झाल्या. बुक आणि लर्निंग. तर मी बुकमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलो, लर्निंग करायला लागलो. तर दररोज 5 मिनिटं. जर तुम्हाला बुक वाचायची सवय नाही, पुस्तक वाचायची सवय नाही, फक्त 5 मिनिटं वाचा. आणि कुठलंही पुस्तक वाचा जे आवडतं तुम्हाला इनिशियली टू बिगिन विथ. जर तुम्हाला सायन्सबद्दल आवडतं, जर तुम्हाला समजा गोष्टीचं पुस्तक आवडतं, कुठलंही पुस्तक जे तुम्हाला आवडतं, ते सुरुवात करा. 5-5 मिनिटं वाचा. त्यानंतर मग तुम्ही सेल्फ हेल्पच्या बुक वाचा, ज्यामध्ये तुमची लाईफ चेंज होऊ शकते. पर्सनल डेव्हलपमेंटच्या बुक वाचा. तर ते 5-5 मिनिटं वाचा. आणि ही 5-5 मिनिटं नंतर तर 10 मिनिटं, नंतर 15 मिनिटं असं वाढवत जावा. पण इनिशियली तुम्ही 5 मिनिटं सुरुवात करता. 5 मिनिटं रीडिंग आणि जर तुम्हाला कुठलं लर्निंग करायचं आहे, तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे, एव्हरी मॉर्निंग 5 मिनिटं रीडिंग करा. शेवटचं आहे स्क्रिबिंग. 5 मिनिटं स्क्रिबिंग. स्क्रिबिंग म्हणजे जर्नलिंग. जर्नलिंग म्हणजे एव्हरी मॉर्निंग आहे ना, तुम्ही बघा नेहमी आपण आहे ना लाईफची कंप्लेंट करतो, की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. पण आपल्या लाईफमध्ये देवाने बऱ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या दिलेल्या आहेत. तर ते तुम्ही लिहा. म्हणजे त्याला म्हणतो आपण ग्रॅटिट्यूड. व्हॉट आर द म्हणजे 5 थिंग्स दॅट यू आर ग्रेटफुल फॉर. म्हणजे एव्हरी डे राहा, की हां, देवाने मला एक चांगली बॉडी दिलेली आहे. देवाने मला चांगलं घर दिलेलं आहे. ठीक आहे. रोज मला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण भेटतं. एक चांगली फॅमिली दिलेली आहे. तर जे पण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ग्रेटफुल आहात, ते रोज लिहा. आणि त्यानंतर तुम्हाला दिवसाचे 3 गोल 3 गोलवरतीच फोकस करा, की मला आज आहे ना 3 गोष्टी कुठल्या अचीव्ह करायच्या आहेत. काय काय गोष्टी मला ह्या अचीव्ह करायच्या आहेत आणि त्यात तुम्ही 3 गोष्टी लिहा. तर त्याला म्हणतात जर्नलिंग, त्याला म्हणतात स्क्रिबिंग. सो 5 थिंग्स दॅट यू आर ग्रेटफुल फॉर अँड देन 3 गोल तुमचे जे लाईफमध्ये तुम्हाला 3 गोल अचीव्ह करायचे आहेत. दॅट्स इट. ते 5 मिनिटांमध्ये होणार. तर ही टोटल जी ॲक्टिव्हिटी सेव्हरची आहे, मी पुन्हा एकदा रिकॅप करतो. एस म्हणजे सायलेन्स 5 मिनिटं, ए म्हणजे अफर्मेशन 5 मिनिटं, व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन 5 मिनिटं, ई म्हणजे एक्सरसाइज 5 मिनिटं, आर म्हणजे रीडिंग 5 मिनिटं आणि एस म्हणजे स्क्रिबिंग 5 मिनिटं. हे जर तुम्ही 6 रूटीन आणि 30 मिनिट्स 5 इंटू 6 30 मिनिट 30 मिनिटं जर तुम्ही रोज केलं,
तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चेंज होईल. मी माझी जर्नी ह्या रुटीननी स्टार्ट केली. मी पहिलं 30 मिनिटं करायचो, त्यानंतर 1 तास करायला लागलो आणि ह्या रुटीनमुळे माझी पूर्ण लाईफ चेंज झाली. आणि त्यानंतर मी विचार केला की मला ह्या मॉर्निंग रुटीनवरती एक प्रोग्राम लॉन्च करायचा आणि 2019-20 मध्ये मी हा प्रोग्राम लॉन्च केला मॉर्निंग रिच्युअल मिरॅकलचा. आणि तो प्रोग्राम मी रोज 5 ते 7 वाजता घ्यायचो. आणि त्यावेळेस कोविड होतं, लोक खूप स्ट्रेसमध्ये होते, एन्झायटी, भीती होती. आणि रोज माझे लो सकाळचे सेशन जॉईन करायचे. त्या 2 तासामध्ये लोकांना एकदम पॉवरफुल वाटायचं. त्या त्या म्हणजे त्यावेळेस माझी जर्नी स्टार्ट झाली, जेव्हा मी ट्रेनिंग आणि कोचिंग करायला लागलो. आणि मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, माझं जे पण सक्सेस आज आहे, मी ह्या सेवर्सला देतो. आणि ऑब्व्हियसली त्यानंतर मग 2021 मध्ये मी NLP शिकलो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. त्याच्या NLP मी तुम्हाला एक नंतर व्हिडिओ बनवेल. त्यानंतर मी लाईफ कोचिंग शिकलो आणि बऱ्याच स्किल्स शिकत गेलो. माइंडसेटवरती काम करत गेलो. आणि ह्या गोष्टीमुळे माझ्या बऱ्याच लाईफमध्ये शिफ्ट झालेल्या आहेत. तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी जसं लोकांना रिझल्ट बघितलेला आहे, जे माझ्या कम्युनिटीमध्ये लोकांचे रिझल्ट बघितलेले आहे, ते सेवर्समुळे खूप चांगला रिझल्ट त्यांना भेटलेला आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि जर समजा तुम्हाला काही नसेल समजलं ह्या रुटीनमध्ये, तर तुम्ही मला मेसेज करा. आणि जर तुम्हाला असं वाटतंय, "वॉव! ही खूप पॉवरफुल रुटीन आहे," तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जे पण मराठी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तुमच्या फॅमिली रिलेटिव्हमध्ये शेअर करा. कारण मला असं वाटतं, की एक व्हिडिओ कोणाचं लाईफ चेंज करू शकतो. कारण मला जेन्युइनली वाटतं मराठी माणूस आहे ना कधीच कमी नव्हता. फक्त त्याला एक ना डायरेक्शन नव्हती. मी कधीच कमी नव्हतो. पण मला गाईडन्स नव्हतं. मला डायरेक्शन नव्हतं. ते मला भेटलं आणि तेच गाईडन्स आणि डायरेक्शन मला प्रत्येक मराठी माणसाला द्यायचं आहे. हाच माझं ध्येय आहे आणि त्यासाठीच मी व्हिडिओ बनवतो. मी विचार केला होता अगोदर आठवड्यामधून 2 व्हिडिओ बनवतो. पण नंतर मी बोललो नाही, एकच व्हिडिओ बनवणार आठवड्यातून. पण तो चांगला एकदम स्ट्राँग, एकदम पॉवरफुल व्हिडिओ बनवणार. ज्यामध्ये जो पण जे व्हिडिओ बघेल ना त्यामध्ये जरा जो पण माझा हा व्हिडिओ बघेल ना त्याला त्याची काहीतरी शिफ्ट झाली पाहिजे त्याच्या माइंडमध्ये. तर मी प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ बनवणार शनिवारी. आणि माझ्यासाठी नाही, पण तुमच्यासाठी. कारण मला असं खरं वाटतंय, की मराठी माणसानं पुढे जावं. मराठी माणसामध्ये खूप पोटेन्शियल आहे. जर मी एक साधारण मुलगा जो 12वीला फेल झालो, ग्रॅज्युएशनला फेल झालो, ज्याने खूप स्ट्रगल केलं, ज्याची इंग्लिश पण काही चांगली नव्हती, ज्याचं कॉन्फिडन्स नव्हतं, ज्याचे किती बॅड हॅबिट्स होता, माझं 104 किलो वजन होतं. जर मी हे करू शकतो, तर तुम्ही का नाही करू शकत? सर्व पॉसिबल आहे. हे फक्त आपलं माइंडचा खेळ आहे. आणि त्यासाठी मला मला तुमची माइंड इतकी स्ट्राँग बनवायची आहे, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हा. फक्त पैसे नाही, पण तुमची हेल्थ, करियर, रिलेशनशिप, फॅमिली लाईफ सर्व तुमची चांगली होईल. हाच माझा एक ध्येय आहे. हाच माझा एक मोठा मिशन आहे. तर मला सपोर्ट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा ह्या चॅनलला. जसं मी सांगितलं, मी आठवड्यातून एक मराठी व्हिडिओ बनवणार आहे, फक्त मराठी माणसासाठी. कारण आपल्याला सर्वांना पुढे जायचं आहे आणि आपल्याला सर्वांना आपलं नाव आणि आपल्या आई-वडिलांचं नाव रोशन करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. आणि जर तुम्हाला कुठल्या टॉपिकबद्दल असं वाटतं की अमोल तुम्ही ह्या टॉपिकबद्दल व्हिडिओ बनवू शकता का? तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. मी पूर्णपणे प्रयत्न करेल. कमेंटमध्ये सांगा मला. मी पूर्णपणे प्रयत्न करेल व्हिडिओ बनवण्यासाठी. आय होप हा व्हिडिओ आवडला तुम्हाला. आणि जर माझ्याकडून काय चूक झाली असेल, जर मराठीमध्ये काय चुकलं असेल, तर मला माफ करा. पण मी हे व्हिडिओ बनवत राहणार आणि मला माहीत आहे मी हे व्हिडिओ बनवत-बनवत माझी मराठी पण अशीच इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अ, आणि एक व्यवस्थित राहा. शनिवार, रविवार नक्की फॅमिलीला टाईम द्या आणि एन्जॉय लाईफ. या. जय महाराष्ट्र.